नमस्कार मित्रांनो, मराठी करंट अफेअर विथ बाबराव या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत. मित्रांनो बघा, जे काही RRB ग्रुप डीचे काय आपण जे काही एक्झाम झालेले मित्रांनो त्याचे क्वेश्चन टाकतो मित्रांनो. बघा आता आपण जरी PDF बनवत असेल तर काय मुलं घेतील काय मुलं घेत नाही मित्रांनो. बघा ज्याच्या त्याच्या याच्या इच्छेनुसार मित्रांनो. बघा तरी आपण जे काही क्वेश्चन आहे मित्रांनो ह्या ज्या काही 8 दिवसाचे क्वेश्चन आहे मित्रांनो त्याचे काही टाकलेले नाही मित्रांनो. बघा त्याचे काही प्रश्न झाले रिपीटचे, आता भाग 4 आपण म्हणून टाकलेला. बघा विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आपण तो भाग बनवत आहोत मित्रांनो. बघा पहिला प्रश्न आहे मित्रांनो, चिपको आंदोलन कशाशी संबंधित आहे? तर जंगल वाचवणे याशी संबंधित आहे मित्रांनो. लक्षात घ्या मित्रांनो. बघा चिपको आंदोलनात संबंधित व्यक्ती आहे गौरादेवी, सुंदरलाल बहुगुणा, अमृतादेवी बिश्नोई आणि महाराष्ट्रात मेधा पाटकर मित्रांनो. लक्षात घ्या महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा आता महाराष्ट्राच्या ज्यावेळेस एकदम विचारले जातील ना मित्रांनो, म्हणजे होईल त्यावेळेस महाराष्ट्राशी रिलेटेड प्रश्न राहतील. समाज सुधारक पण त्या पद्धतीने राहतील, थोडेसे अदर स्टेटचे थोडे कमी राहतील, त्यामुळे त्याची त्या पद्धतीने तसा पण अभ्यास करा मित्रांनो. बघा वंदे भारत संबंधी एक प्रश्न येतो मित्रांनो. बघा आता काय नक्की त्याच्याविषयी, आता त्याची किती मिनिटामध्ये किंवा कमी वेळात ती जाते किंवा काय तर पाहायला लागणार मित्रांनो. बघा आंतरवक्र आरशावरती एक समीकरण येतं मित्रांनो. जर ह्या ठिकाणी वस्तूची प्रतिमा अशा पद्धतीने ठेवली तर त्या तिकडं कसं होतं, तर समीकरण वापरून ते उदाहरण सोडावं लागतं मित्रांनो. महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. बघा तो येतोच मित्रांनो, तो एक मार्काला तर राहतोच मित्रांनो. एक मेंडेलिव्हने आवर्त सारणीला जर्मन पत्रिकेमध्ये कधी प्रसिद्ध केलं? तर 1872 प्रसिद्ध केलं मित्रांनो. बघा प्रश्न तुम्ही म्हणसाल की सर तुम्ही पहिले पण व्हिडिओ टाकता परत पण टाकता मित्रांनो. बघा जेवढे तुम्ही रिपीट त्यावेळेस असाल ना मित्रांनो तर तुमच्या एकदम लक्षात येऊन जाते मित्रांनो. बघा बरेच क्वेश्चन आहेत ते रिपीटच होतात मित्रांनो. त्यामुळे कसं आहे आपण टाकत राहतो मित्रांनो. 7व्या आवर्तनामध्ये एकूण किती तत्व आहे? तर 32 तत्व मित्रांनो. रामानुज पुरस्कार 2021 कोणाला देण्यात आला मित्रांनो? तर रामानुज पुरस्कार 2021 कोणाला देण्यात आलेला आहे? तर नीना गुप्ता मित्रांनो. लक्षात घ्या मित्रांनो. पुढचा प्रश्न, गुरुपर्व कोणत्या गुरुच्या सन्मानार्थ सुरू केले जाते? तर गुरु नानक यांच्या सन्मानार्थ गुरुपर्व सुरू केले जाते मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, जैन धर्माचे पहिले तीर्थकार कोण होते मित्रांनो? जैन धर्माचे पहिले तीर्थकार कोण होते? तर ऋषभदेव होते मित्रांनो. शेवटचे आणि 24व्या कोणते? भगवान महावीर होते. भगवान महावीरांनी प्राकृत भाषेत उपदेश दिलेले मित्रांनो. लक्षात घ्या, विचारला जाऊ शकतो भगवान महावीरांनी कोणत्या भाषेत दिले आणि बुद्धांनी पाली भाषेत दिलेले. जैन धर्माचे त्रिरत्न कोणते? समयक आचरण, समयक ज्ञान आणि समयक दर्शन हे त्रिरत्न मित्रांनो. महत्त्वाचा प्रश्न आहे. अनेकांतवाद आणि सस्यवाद हे जैन धर्माचे 2 शब्द आहे मित्रांनो. लक्षात घ्या, महत्त्वाचा प्रश्न आहे. जैन धर्माशी संबंधित दिलवाला मंदिर कोणत्या राज्यात? तर माउंट आबू राजस्थान या ठिकाणी. आणि पाटीलाना जैन मंदिर कुठे? तर गुजरातमध्ये. बघा मित्रांनो महत्त्वाचे याच्यावरती विचारला जाऊ शकतो. बघा पुढचा प्रश्न आहे, UNEPचा फुल फॉर्म काय मित्रांनो? UNEP मित्रांनो. UNEP तर युनायटेड नेशन इन एन्व्हायरमेंट प्रोग्राम 1972 लक्षात घ्या मित्रांनो. बघा फुल फॉर्म विचारले जातात मित्रांनो महत्त्वाचे. आंतरवक्र आरशात कोणते वस्तूला वक्रतेच्या केंद्रावर ठेवले असता प्रतिमा कशी बनेल? तर प्रतिमा वक्रता केंद्रावर बनेल मित्रांनो. बघा महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे, संविधानातील प्रारूप समितीचे अध्यक्ष कोण होते मित्रांनो? जी काही प्रारूप समिती होती तिचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते मित्रांनो. 6+1 असे सदस्य होते मित्रांनो, त्याचे 7 होते. लक्षात घ्या मित्रांनो. संविधान सभेची पहिली बैठक कुठं झाली मित्रांनो? 9 डिसेंबर 1946. अध्यक्ष कोण होते? सच्चिदानंद सिन्हा हे अस्थायी अध्यक्ष होते. लक्षात घ्या. दुसरी बैठक 11 डिसेंबर 1946 झाली, त्याचे अध्यक्ष कोण होते? राजेंद्र प्रसाद हे कायमचे अध्यक्ष होते. लक्षात घ्या मित्रांनो. संविधान तयार झालं तर 26 नोव्हेंबर 1949ला, लागू झालं 26 जानेवारी 1950ला मित्रांनो. बघा आता बघा टोकियो ऑलिम्पिकबद्दल एक प्रश्न आलेला आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये काय सांगितले? टोकियो ऑलिम्पिक 2020मध्ये भारताने हॉकीमध्ये कोणाला हरवून कांस्यपदक जिंकले? तर जपानला हरवलं होतं मित्रांनो भारताने. लक्षात घ्या, भारतीय पुरुषने. एकूण पदके किती झाली टोकियो ऑलिम्पिकमध्ये? 7 होती भारताची. 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 4 कांस्यपदक होतं. तर लक्षात घ्या. आता सुवर्ण नीरज चोपडा होतं, रौप्य मीराबाई चानू रवी दहिया होतं आणि 4 होती इतर. मग ऑलिम्पिकची सुरुवात कधी झाली? ती 1896ला. भारत सहभागी किती झाला होता मित्रांनो? तर 1900 साली सहभागी झाला. भारताकडे आतापर्यंत 10 सुवर्ण आहे मित्रांनो. त्यात 1 नीरज चोपडाचं, 1 अभिनव बिंद्रा आणि हॉकीचे 8 आहेत असे. पुढचा प्रश्न आहे, गुरु शंकराचार्य संस्कृत विद्यालय कोठे आहे मित्रांनो? विश्वविद्यालय. गुरु शंकराचार्य संस्कृत विश्वविद्यालय कुठे? तर कोची केरळ या ठिकाणी मित्रांनो. बघा लाल बहादूर शास्त्री संस्कृत महाविद्यालय कुठे? दिल्ली ते. महात्मा गांधी हिंदी विश्वविद्यालय कुठे? वर्ध्यात आहे. लक्षात घ्या मित्रांनो. महत्त्वाचे प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता प्रदेश सर्वाधिक थंड आहे मित्रांनो? कोणता? तर शिमला. बघा पर्यायामध्ये उद्या जम्मू काश्मीर तर तुम्हाला ते मारावं लागणार आहे. असं काही नाही की शिमला आले मग शिमला. वंदना कट्टा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर हॉकीशी संबंधित आहे मित्रांनो. व्होकल फॉर लोकल या योजनेचा संबंध कशाशी? देशी उत्पादनात वाढ करणे मित्रांनो. शिक्षणाच्या अधिकारासंबंधी कोणते कलम आहे? तर कलम 21A मित्रांनो हे
शिक्षणाच्या अधिकाराशी संबंधित मित्रांनो, लक्षात घ्या. 86वी घटना दुरुस्ती 2002 मध्ये झालेली मित्रांनो. भारतीय संविधानातील 8व्या अनुसूचीमध्ये किती भाषा आहेत? तर 8व्या अनुसूचीमध्ये 22 भाषा आहे, लक्षात घ्या. संस्थाना खालसा करणे कोणी चालू केले होते? तर डलहौसीने केलं, लॉर्ड डलहौसी. बघा, दत्तक वारसामुळे त्यांनी सातारा, नागपूर आणि झाशी संस्थाने खालसा केली होती. पुढचा प्रश्न आहे, 1889 मध्ये कोणत्या कालव्याची निर्मिती झाली? तर सुएज कालव्याची निर्मिती झाली. मग काम सुरू झालं तर 1859 पूर्ण झालं. 1869 10 वर्ष लागले. लाल समुद्र आणि भूमध्य समुद्राला जोडण्याचे काम करते सुएज कालवा. लांबी 164 किलोमीटर. सुएज कालवा राष्ट्रीयकरण झाले 1956ला, लक्षात घ्या. तामिळनाडूतील सर्वात छोटा जिल्हा कोणता आहे? तर चेन्नई मित्रांनो, लक्षात घ्या. जुने नाव काय? मद्रासी. आणि आशियातील सर्वात मोठे बस टर्मिनल कुठे आहे? चेन्नई इथे. एलकेनचे सामान्य सूत्र काय येतात? CN/H2n+2 मित्रांनो, लक्षात घ्या. एलकेनचे महत्त्वाचे परीक्षेला येते मित्रांनो याच्यावरती. पुढचा प्रश्न, गंगा नदी भारतातील किती राज्यातून वाहते? तर 5. कोणते? उत्तराखंड, बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, झारखंड. बघा, हे 5 राज्यांमधून वाहते. भागीरथी आणि अलकनंदाचा संयुक्त प्रवास गंगा म्हटले जाते मित्रांनो. कुठं मिळतो? देवप्रयाग येथे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते तत्व वर्ग 11 मध्ये नाही मित्रांनो? कोणते नाही? बघा, वर्ग 11 मध्ये पुढील 4 तत्व आहेत: CU, AG, AU आणि रेगॉन मित्रांनो. बघा, हे 4 तत्व सोडून जर काय वेगळं असेल तर ते वेगळे मित्रांनो, लक्षात घ्या. वर्ग कोणते? 11 मध्ये. कशाच्या तुटण्यामुळे ग्लुकोजची निर्मिती होती? तर माल्टोजच्या तुटण्यामुळे ग्लुकोजची निर्मिती होती मित्रांनो, लक्षात घ्या. ग्लुकोजची निर्मिती होती माल्टोजच्या तुटण्यामुळे मित्रांनो. ग्लुकोज आणि फ्रुक्टोजची निर्मिती होती मित्रांनो. बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे, कोणते कलम संविधानातील त्रिस्तरीय पंचायत संबंधित मित्रांनो? तर कलम 243B हे त्रिस्तरीय पंचायत संबंधित मित्रांनो. सर्वात प्राचीन तसेच प्रामाणिक वेद कोणता? ऋग्वेद आहे मित्रांनो, लक्षात घ्या. योग्य क्रम कसा आहे? ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. पुढचा प्रश्न मित्रांनो, खालीलपैकी कोणती खिंड भारत आणि चीनला जोडते? तर नथुला खिंड मित्रांनो. बघा, रोहतांग खिंड हिमाचल प्रदेश, नीलिमा खिंड उत्तराखंड, पालघाट तामिळनाडू ते केरळ. महत्त्वाचे मित्रांनो प्रश्न आहे. बेंजिनचे सूत्र काय मित्रांनो? बेंजिन C6H6 मित्रांनो. खेलो इंडियाशी संबंधित एक प्रश्न येतोय मित्रांनो. बघा, लक्षात घ्या. बघा, जे काही स्पोर्ट किंवा हे आहे त्याच्याशी प्रश्न येतोय मित्रांनो. काय प्रश्न आहे? गोवा मुक्ती दिवस कधी साजरा केला जातो? 19 डिसेंबर. बघा, 19 डिसेंबरला गोव्याबरोबर दिव आणि दमण हे पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त झाले, त्यामुळे त्यांचा देखील हा मुक्ती दिवस कोणता? दीव दमण मुक्ती दिवस कधी? 19 डिसेंबर. गोवा मुक्ती दिवस 19 डिसेंबर. राजकीय भाषा कोणती? गोव्याची कोकणी. भारतातील छोटं राज्य सोजाव, अमर फेस्टिवल आणि शिमगा हे महत्त्वाचे 3 सोने मित्रांनो, लक्षात घ्या. पुढला प्रश्न आहे, राज्यपालाला क्षमादानाचा अधिकार कोणत्या कलमांतर्गत देण्यात येतो? तर 161 नुसार राज्यपालाला देखील क्षमादानाचा अधिकार. राष्ट्रपतीला कधी? 72 कलम मित्रांनो, लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, 2011च्या जनगणनेनुसार सर्वाधिक जास्त बोलली जाणार 3ऱ्या क्रमांकाची भाषा कोणती? तर मराठी मित्रांनो. प्रथम कोणती? हिंदी, दुसरी बंगाली, तिसरी मराठी, चौथी तेलुगू मित्रांनो, लक्षात घ्या. शास्त्रीय भाषा तामिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, संस्कृत आणि ओडिशी मित्रांनो, लक्षात घ्या. राष्ट्रीय भाषा आयोगाचे मुख्यालय म्हैसूर. भाषा आयोगाचे अध्यक्ष BG खरे. मग याच्यावर प्रश्न येतात मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोणी? फजल अली मित्रांनो, लक्षात घ्या. गँगरी मेंडलने कोणत्या झाडाचा प्रयोग केला होता? तर वाटाण्याच्या झाडावर प्रयोग केला होता. अनुवंशिकतेचा जनक म्हटलं जातं त्याला. पुढचा प्रश्न मित्रांनो, चुन्याच्या पाण्यामध्ये कार्बन डायऑक्साईड वायू मिसळल्यावर काय होते? तर कॅल्शियम कार्बोनेट बनते त्याचे. कशाचे? चुन्याच्या पाण्यामध्ये कार्बन डायऑक्साईड वायू मिसळल्यावर. धुण्याचा सोडा म्हणजे काय? सोडियम कार्बोनेट मित्रांनो. खाण्याचा सोडा म्हणजे सोडियम बायकार्बोनेट. कास्टिक सोडा म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड. मिल्क ऑफ मॅग्नेशियम म्हणजे काय? मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड मित्रांनो, मिल्क ऑफ मॅग्नेशियम. प्लास्टर ऑफ पॅरिस म्हणजे कॅल्शियम सल्फेट मित्रांनो, लक्षात घ्या. महत्त्वाचे याच्यावरती प्रश्न येतो मित्रांनो. बघा, याच्यावरती प्रश्न येतले जातात. खाण्याचा सोडा काय? सोडियम कार्बोनेट. कास्टिक सोडा सोडियम हायड्रॉक्साईड. मिल्क ऑफ मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड. प्लास्टर ऑफ पॅरिस कॅल्शियम सल्फेट. पुढचा प्रश्न आहे, वर्ष 2022 पर्यंत संविधानात एकूण किती मूलभूत कर्तव्ये होती? तर 11 होती, लक्षात घ्या. दुसरी पंचवार्षिक योजने कोणत्या प्रतिमानावर आधारित होती? तर PC महालनोबिस प्रतिमानावर आधारित होती. कालावधी का होता? 1956 ते 61. दुसरी पंचवार्षिक. अवजड उद्योगांना चालना देण्यात आली. याच्यामध्ये पहिली पंचवार्षिक योजनेचा जो काही प्रतिमान होतं ते हेराल्ड डोमर होतं. पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात जुने पर्वत शिखर कोणते? तर गुरु शिखर मित्रांनो, लक्षात घ्या. आरोली पर्वतातील उंच पर्वत ठिकाणे. जगातील सर्वात मोठे शिखर कोणते? माउंट एव्हरेस्ट आहे, नेपाळ. त्याला सागर माता देखील म्हटलं जातं. उंची किती आहे? 8850. विचारलं जाऊ शकतो उंची.
जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शिखर K2 त्याला गॉडविन ऑस्टिन म्हटलं जातं. पाकव्याप्त भारतात म्हणजे पाकव्याप्त काश्मीरमध्ये येते. आणि कांचनजंगा हे भारतातील, तसं पाहिलं तर तिसऱ्या क्रमांकाचे जगातील, पण भारतातील पहिल्या क्रमांकाचे म्हटलं तरी चालेल याला, जर सोडलं तर सर्वात मोठे आणि ते कुठे, सिक्कीम भारतात आहे मित्रांनो. आधुनिक आवर्त सारणी कशावर आधारित आहे तर परमाणु क्रमांकावरती आणि जुनी परमाणु भारावरती, लक्षात घ्या. गोदावरी नदीचे उगमस्थान त्र्यंबकेश्वर नाशिक. बघा भरपूर वेळा प्रश्न आला होता. कर्करेखा भारतातील कोणत्या राज्यातून जात नाही तर महाराष्ट्रातून जात नाही मित्रांनो. कोणत्या राज्यातून जाते? राजस्थान, गुजरातून, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मिझोरम, 8 राज्यातून जाते मित्रांनो. कॉमनवेल्थ गेम 2022मध्ये प्रथम सुवर्णपदक कोण जिंकले होते तर मीराबाईच्यानं वेट लिफ्टिंगमध्ये जिंकलं होतं मित्रांनो. ऑलिम्पिकमध्ये देखील त्यांनी पहिलं पदक जिंकलं होतं भारतासाठी. मानवी शरीरात क्रोमोसोमची संख्या किती असते तर 46 असते मित्रांनो. परमाणु क्रमांकाच्या तृतीय क्रमाने कम लावा. लिथियम 3, पोटॅशियम 11, सोडियम 19 मित्रांनो. आणि आधुनिक होता मित्रांनो याच्यामध्ये. बघा हे परमाणु क्रमांक तुम्हाला माहीत पाहिजे मित्रांनो. बघा ते महत्त्वाचे येते काही यांचे. पंचक्षेत्रात कोणत्या भागात येते तर भाग 9 मध्ये येते. होम रुलिंगची संस्था कोण होते मित्रांनो तर ॲनी बेझंट आणि बाळ गंगाधर टिळक येते. लक्षात घ्या मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. होम रुलिंग कधी स्थापन झाले मित्रांनो 1916ला मित्रांनो. बरडोली सत्याग्रहाचे सरदार वल्लभभाई पटेल कधी झाले 1928. भारत छोडो आंदोलन 1942. पुढचा प्रश्न आहे. सध्या 2022मध्ये पंचायत राज्यमंत्री कोण आहे तर गिरिराज सिंह मित्रांनो. लक्षात घ्या. मग मुख्यमंत्री, त्यानंतर इतर महत्त्वाचे उच्चपदस्थ व्यक्ती, याचा व्हिडिओ टाकलेला आहे मित्रांनो आपण वेबसाईटवरती, तुम्ही जाऊन पाहू शकता. तिथं प्रश्न येतात मित्रांनो त्याच्यावरून भरपूर. कोणाचे अधाक तत्व सर्वाधिक आहे तर फ्लोरिनचे अधाक तत्व सर्वाधिक आहे. नोव्हेंबर 2021मध्ये भारतीय क्रिकेट टीमचे प्रशिक्षक कोण होते मित्रांनो तर कोण तर राहुल द्रविड होते मित्रांनो. आत्ता पण त्याचे. रमेश बार महिला क्रिकेट टीमचे प्रशिक्षक, BCCIचे अध्यक्ष सौरभ गांगुली, IOCचे अध्यक्ष गर्ग बार्कले, ACC म्हणजे आशियन क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जय शाह आहे मित्रांनो. तामिळ भाषेला शास्त्रीय भाषेचा दर्जा कधी देण्यात आला तर 2004ला देण्यात आलेला आहे. तेलुगू, तामिळ, तेलुगू, मल्याळम, संस्कृत, कन्नड, ओरिसी ह्या 6 शास्त्रीय भाषा आहे. राष्ट्रीय भाषा मुख्यालय म्हैसूर या ठिकाणी मित्रांनो. बघा खालीलपैकी कोणता सण पारसी भाषेत धर्माशी संबंधित आहे मित्रांनो तर नवरोज हा सण हा पारसी धर्माशी संबंधित आहे. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत अन्नधान्य वाटप कधीपर्यंत चालू राहील तर सप्टेंबर 2022पर्यंत चालू राहील, म्हणजे ह्या महिन्यापर्यंत मित्रांनो. लक्षात घ्या. अमृतादेवी विष्णूचा संबंध कशाशी तर वन संरक्षणशी संबंधित मित्रांनो. कुठं? राजस्थान. लक्षात घ्या. नीती आयोगाशी संबंधित कोणते वाक्य बरोबर नाही ते हे संविधानिक मित्रांनो. नीती आयोग आणि योजना आयोग हे असंविधानिक आहे मित्रांनो. लक्षात घ्या. नीती आयोगाचे अध्यक्ष कोण मित्रांनो नरेंद्र मोदी आणि उपाध्यक्ष कोण आहे सुमन बेरे. CEO कोण आहे परमेश्वरम. योजना आयोगाची स्थापना 1956, समाप्ती 2015. लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे. प्रकाश संश्लेषणासाठी कोणत्या गोष्टींची गरज असते तर सूर्यप्रकाश लागतो, क्लोरोफिल जेल लागतं आणि कार्बन डायऑक्साईड लागतो. या 3 गोष्टी लागतात प्रकाश संश्लेषणासाठी. तरुण लोन स्कीम अंतर्गत किती रुपयाचे कर्ज दिले जाते तर 10 लाख रुपयाचे कर्ज दिले जाते मित्रांनो. लक्षात घ्या. कोणत्या खेळाडूला BCCIने ग्रेड प्लसमधून ग्रेड A प्रकारात ठेवले मित्रांनो. म्हणजे कसं असं ग्रेड A प्लसवाले चांगले असतात, ग्रेड A वाले एक असतात, ग्रेड B वाले एक असतात मित्रांनो. हे अशा ग्रेड ठरवले जातात. त्याच्यामध्ये जे काही कंटिन्यू खेळतात त्यांना रणजी खेळाडूंची पण एक ग्रेड असते. बघा आता जे माताची कायम खेळत असतात खेळाडू, जे प्लेइंग 11 असते तर ग्रेड प्लसमध्ये शक्यतो असते ती. लक्षात घ्या. लक्षात कसं ठेवायचं. त्यानंतर काही इकडं 2020साठी इकडं तिकडं असतात ते Aमध्ये असतात. लक्षात घ्या. तसं ते पण राहतात. जी काही महत्त्वाची जी टीम असते जी काही कसोटी, वन डे आणि हे खेळते तर ते बघा ते खेळाडू सहसा ग्रेड 1 आणि ग्रेड प्लसमध्येच राहतात मित्रांनो. बघा बघा कोण आहे ग्रेड प्लसमध्ये विराट कोहली, जसप्रीत बुमराह, रोहित शर्मा, शिखर धवन, मोहम्मद शमी, KL राहुल, ऋषभ पंत, शिखर धवन पण मित्रांनो याच्यामध्ये. राजस्थानमधील कोणती अशी नदी आहे जी लुप्त झाली परंतु परत जीवित झाली तर ढूंढ नदी मित्रांनो. ढूंढ नदी ती ढूंढ. दावमोली पर्वत कोणत्या राज्यात आहे तर ओडिसा राज्यात. लक्षात घ्या. मिशन इंद्रधनुष कशाशी संबंधित आहे तर लसीकरणाशी. वार्षिक वित्तीय विवरण बजेट कोणत्या कलमात येते तर कलम 112. बघा मित्रांनो हा प्रश्न कायम कंटिन्यू यायला लागला आहे 2-3 दिवसापासून. वित्त आयोग कलम 280, राष्ट्रपती अध्यादेश 123, सुप्रीम कोर्ट 124,
खालीलपैकी कोणती शास्त्रीय भाषा नाही मित्रांनो? कोणती नाही तर बंगला ही शास्त्रीय भाषा नाही. ह्या 6 शास्त्रीय भाषा आहे मित्रांनो. हिमाचल प्रदेशातील कोणती खिंड लडाखला जोडते तर रोहतांग, त्याला अटल सुरंग म्हणतात मित्रांनो. आशियामध्ये कोणते आम्ल आढळते मित्रांनो तर आमाशयामध्ये हायड्रोक्लोरिक आम्ल आढळते मित्रांनो. पेप्सिनोरेन नावाचे एन्झाईम देखील याच ठिकाणाहून मिळते जे प्रोटीनच्या पचनास मदत करते मित्रांनो. आमाशय. ग्रामपंचायतची निवडणूक कोण करतं तर राज्य निवडणूक आयोग करतं. कलम 243 के ग्रामपंचायत संमती. पुढचा प्रश्न, हॉल ऑफ फेममध्ये कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला सामील करण्यात आलेलं आहे तर विनू मंकड याला सामील करण्यात आलेले मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, रेल्वेने जनावरे तसंच इतर दुर्घटनांपासून वाचवण्यासाठी कोणती प्रणाली चालू केलेली तर कवच प्रणाली चालू केलेली. खालीलपैकी कोणते एक मूलभूत कर्तव्य नाही तर असंविधानिक उपचारांचा अधिकार मित्रांनो. लक्षात घ्या. कलम 32. वर्गांमध्ये वरून खाली जाताना परमाणूंच्या आकारावरती काय परिणाम होतो तर आकार वाढत जातो मित्रांनो. परमाणूंच्या आकार वाढत जातात मित्रांनो. लक्षात घ्या. वरून खाली येताना आणि खालून वरती जाताना आकार कमी होतो. लक्षात घ्या. उच्च न्यायालयाची स्थापना कधी करण्यात आलेली मित्रांनो 1950ला. लक्षात घ्या. 124 कलम हायकोर्टाचा 214 आहे मित्रांनो. मासिक पाळीला काय म्हणलं जातो रजधर्म. कोणत्या भागातील तत्वांच्या बाहेरील कक्षेत 7 इलेक्ट्रॉन असतात तर हॅलोजनच्या. देवप्रयाग येथे कोणत्या दोन नद्यांचा संगम होऊन गंगेची निर्मिती झाली तर कोणत्या अलकनंदा व भागीरथी. पुढचा प्रश्न आहे, सत्यस्थितीत कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहे तर ऋतुराज अवस्थी मित्रांनो. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहे यू ललित मित्रांनो. मधमाशा चावल्यापासून होणारी आग असते ती कमी करण्यासाठी कोणते रसायन वापरले जाते तर सोडियम बायकार्बोनेट वापरले जाते. प्रकाश संश्लेषणाच्या वेळेस कोणता वायू उत्सर्जित होतो तर ओ होतो. लक्षात घ्या मित्रांनो. निळ्या डब्यामध्ये कोणता कचरा टाकतात तर प्लास्टिक कचरा किंवा सुका कचरा. हे दोन कचरे टाकले जातात. हिरव्या डब्यात ओला कचरा. पीएच मानचा फुल फॉर्म काय मित्रांनो पीएच मान तर पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन आहे मित्रांनो. लक्षात घ्या. दुधाची पीएच मान किती असते तर 6.4 आहे मित्रांनो. वर्ष 2021 मध्ये कोणत्या IITने नॅनो स्निपर लॉन्च केलं आहे मित्रांनो IIT मुंबईने. लक्षात घ्या. खालीलपैकी कोणत्या कारणामुळे वस्तूची मागणी वाढते तर वस्तूच्या किमतीतील जी घट आहे त्याच्यामुळे वस्तूची मागणी वाढते. राष्ट्रपती बनण्यासाठी कमीत कमी वयाची अट काय 35 आहे. मूलभूत कर्तव्य संविधानातले कशाशी संबंधित मित्रांनो तर 6 ते 14 वर्षाच्या मुलांना निःशुल्क शिक्षण. नॅशनल बिलियर्ड्स चॅम्पियनशिप स्पर्धा कोणत्या ठिकाणी झाली मित्रांनो तर भोपाळ येथे झालेली मित्रांनो. खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वाधिक गरमी आढळते तर राजस्थानमध्ये आढळते. पुढचा प्रश्न आहे, कार्बोहायड्रेटचे पचन कोठे होते छोट्या आतड्यात होते. पॉलिथिनबाबत कोणते विधान चुकीचे तर ते कोठेही सहज मिळून जाते. चुकीचे मित्रांनो. विषाणूमुळे होणारा रोग कोणता आहे कोरोना मित्रांनो. अंशु मुलकने कोणती चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकलेली मित्रांनो तर 2021ची कुस्ती चॅम्पियनशिप विश्व कुस्ती चॅम्पियनशिप 2021. अक्रिय वायूंचा शोध कोण लावला विल्यम रामजे. राष्ट्रपतीद्वारे लोकसभेमध्ये ॲग्लो इंडियन समाजाचे किती प्रतिनिधी निवडले जातात म्हणजे पहिले निवडले जात होते मित्रांनो तर पहिले 2 निवडले जायचे मित्रांनो. आता हे घटना दुरुस्ती करण्यात आलेली यावरती. पण प्रश्न विचारलेला आहे. लक्षात घ्या. उत्तर भारतात सर्वात जास्त गरम हवा कुठे आढळते राजस्थानमध्ये आढळते. घरेलू विद्युत प्रवाहामध्ये किती व्होल्ट आणि किती हर्ट्झचा वापर होतो तर 220 व्होल्ट प्लस असतं आणि 50 हर्ट्झ असतं. लक्षात घ्या मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, वर्ष 2022पर्यंत ODF मुक्त शौचालय गावे किती झालेली मित्रांनो म्हणजे अशी किती शौचालय तर मित्रांनो बघा शौचालय गावे तर शौचालयांची संख्या नाही गावांची संख्या तर किती ती 50,000पेक्षा गावे मित्रांनो जी ODF मुक्त शौचालय मित्रांनो. धार्मिक अनुष्ठानचे वर्णन खालीलपैकी कशात करतात तर यजुर्वेदामध्ये केले जाते मित्रांनो धार्मिक अनुष्ठानचे. काला संगमवर दगड कोणत्या ठिकाणी मिळतो तर तो राजस्थानमध्ये मिळतो. राजस्थानमधील सर्वात मोठा कालवा कोणता तर इंदिरा गांधी कालवा आहे. शीख धर्माचे 10वे गुरु कोण आहे गुरु गोविंद सिंग. स्टार्चचे पचन कुठे सुरू होते व संपते तोंडातून सुरू होते आणि छोट्या आतड्यापर्यंत जाते. खालीलपैकी कोणता एक धातू आहे हायड्रोजन आहे मित्रांनो. लक्षात घ्या. मेंडेलिव्हच्या आधुनिक आवर्त सारणीमध्ये कोणते तत्व भेटत नाही तर हायड्रोजनचे तत्व भेटत नाही. शेतकरी मानधन योजना लाभार्थ्याचे वय काय तर 60 आहे मित्रांनो. शक्तिकांत दास हे RBIचे कितवे गव्हर्नर आहे तर 25वे गव्हर्नर आहे. नियुक्ती 10 डिसेंबर 2018. 24वे उर्जित पटेल होते. पहिले गव्हर्नर O. स्मिथ होते. पहिले भारतीय गव्हर्नर C.D. देशमुख होते. O. स्मिथ हे इंग्रज होते पहिले.
स्थापना RBIची 1935ला, राष्ट्रीयकरण 1949ला. भारतात सर्वात जास्त कोळसा कोणत्या राज्यात सापडतो? झारखंडमध्ये सापडतो. बघा, कोळशाचे प्रकार 4 आहेत. एक आहे अँथ्रासाइट, बिटुमिनस, लिग्नाइट आणि पीठ. बघा, उच्च प्रतीचा अँथ्रासाइट, सर्वात कमी प्रतीचं पीठ असतं मित्रांनो. बघा, असा क्रम येतो. पुढचा प्रश्न आहे, 2011च्या जनगणनेनुसार सर्वाधिक बौद्ध धर्माचे लोक कोणत्या राज्यात आहेत? तर महाराष्ट्रामध्ये. लक्षात घ्या. मिड डे मील योजनेचा कालावधी कोणत्या वर्षापर्यंत वाढवण्यात आलेला आहे? 2025-26 पर्यंत. 6 ते 14 वर्षाच्या मुलांना निःशुल्क भोजन दिलं जातं. बघा, सुरुवात कोणी केली ती? याची मानव विकास संशोधन मंत्रालयाने केली ती. पुढचा प्रश्न आहे, 2021मध्ये कोणत्या बुद्धिबळ खेळाडूला लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कार देण्यात आलेला आहे? तर अभिजित उंटे यांना देण्यात आलेला. लक्षात घ्या. बल्बच्या आतील कॉईल कोणत्या धातूची असते? तर टंगस्टनची असते मित्रांनो. बल्ब आपल्या घरातील. भारतातील पहिले नवाचार केंद्र कुठे उभारण्यात आले? तर केरळ येथील त्रिशूर येथे मित्रांनो. गोव्याची राज्यभाषा कोणती? कोकणी. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, राज्यपाल पिल्ले. गोव्यातील सण कोणते? साजाओ, शिमगा, आम्र फेस्टिवल. हे 3 सण आहेत. ग्लुकोजचे सूत्र काय मित्रांनो? ग्लुकोजचे तर C6H12O6 मित्रांनो. लक्षात ठेवा. म्हणजे इथं चुकून झालं एकदा आपलं सगळं 6 झालं, तर 6H2O6 आहे. झाडांचं जास्त तोड केल्यानंतर काय दुष्परिणाम होतात? तर सूर्याचे तापमान वाढल, पुराची समस्या आणि पावसाची कमतरता. पुढचा प्रश्न आहे, विद्युत मोटर कोणत्या सिद्धांतावर कार्य करते? तर विद्युत चुंबकीय प्रभावावरती. आम्ल वर्षाचे pH मान काय? 5.5 ते 5.5 आहे मित्रांनो. लक्षात घ्या. वस्तूचे pH मान 7पेक्षा कमी असते ते आम्लीय असतात, 7पेक्षा जास्त ते आम्लारी असतात. pH स्केलचा शोध कोणी लावलेला आहे? सोरेन्सनने. लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, वर्ग 2 मध्ये खालीलपैकी कोणते तत्व येत नाही? तर बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, बोरियम, रेडियम हे सर्व वर्ग 2 मध्ये येतात मित्रांनो. बोरियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, बोरियम आणि रेडियम ही 5 तत्व येतात. ते मग त्याच्यापैकी तुम्हाला पर्याय कोणता असेल ते लक्षात घ्यायचं मित्रांनो. आवर्तन 3 मध्ये कोणते तत्व नाही? तर सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम हे 3 मधील 3 तत्व आहे मित्रांनो. आता याच्या व्यतिरिक्त जे येईल ते तुम्ही लिहायचे. आधुनिक आवर्त सारणीत 18 वर्ग 7 आवर्तन आहे मित्रांनो. तत्व 18 100, त्यातले 91 धातू, 20 धातू, 7 उपधातू. आवर्त सारणीतील कृत्रिम तत्व 24 आहे. आंतरवक्र आरशात कशा प्रकारची प्रतिमा बनते? तर काल्पनिक आणि सरळ बनते. लक्षात घ्या. बांदीपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात? तर कर्नाटकमध्ये. सत्यमंगल तामिळनाडूमध्ये. कान्हा संजय मध्य प्रदेशमध्ये. मानस काझीरंगा नमेरी आसाममध्ये. भगवान महावीर गोव्यामध्ये मित्रांनो. हे राष्ट्रीय उद्यान आहे मित्रांनो. लक्षात घ्या. संजय गांधी पेंच, तानसा, बोरवली महाराष्ट्रात आहे. भारतात एकूण किती शास्त्रीय भाषा आहे? तर 6 आहे. राष्ट्रीय भाषा आयोगाचे मुख्यालय कुठे? म्हैसूर कर्नाटक आहे. भाषा आयोगाचे अध्यक्ष BG खरे होते. CRR म्हणजे काय मित्रांनो? बघा आता, कॅश रिझर्व्ह रेशो. बघा, कमर्शियल बँका त्यांना काही रक्कम RBIकडे ठेव म्हणून ठेवतात असतात मित्रांनो, तर त्याला कॅश रिझर्व्ह रेशो असं मित्र असं म्हटलं जातं. बघा, एक ठराविक रक्कम ठेवली जाते. बघा, रेपो दर म्हणजे काय असं मित्रांनो? बघा, रेपो दर म्हणजे असा दर ज्या दराने बँका, कमर्शियल बँका RBIकडून कर्ज घेतात. आणि रिव्हर्स रेपो म्हणजे RBI कमर्शियल बँकाकडून कर्ज घेते. हा कमी असतो, हा जास्त असतो. खालीलपैकी कोणता एक प्राचीन ग्रीन हाऊस गॅस हाऊस? CO2 हा प्राचीन ग्रीन गॅस हाऊस आहे. पुढचा प्रश्न आहे, झाडे त्यांच्या रंध्राच्या सहाय्याने जे काही पाणी बाहेर काढतात त्याला काय म्हणतात? तर बाष्पोत्सर्जन म्हणतात मित्रांनो. पुढचा प्रश्न मित्रांनो, वर्तमानमध्ये 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहे? तर NKC आहे, नंदकुमार सिंह. 14व्याचे YV रेड्डी होते. वित्त आयोग कलम 280 मित्रांनो. लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, 2021च्या जनगणनेनुसार भारतातील सर्वात कमी महिला साक्षरता दर असणारे राज्य कोणते? तर बिहार आहे. सर्वात जास्त महिला साक्षरता दर असणारे केरळ आहे. सर्वात कमी साक्षरता दर असणारे राज्य देखील बिहार आहे मित्रांनो. इथं महिलांमध्ये आणि सर्वात त्याच्यात बिहार आहे, सर्वात जास्त केरळ आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या कलमात ग्रामपंचायतचे वर्णन येतं? तर 243B मध्ये. 40 ग्रामपंचायत संबंधी आहे. भाग 9 पण ग्रामपंचायतची संबंधी आहे. अनुसूची 11 पण ग्रामपंचायतची संबंधित मित्रांनो. बघा, एवढी महत्त्वाची गोष्टी आहे ग्रामपंचायतीची. पुढचा प्रश्न आहे, गोमुख हिमालयापासून 129 किलोमीटरवरती अलकनंदा नदीला कोणती नदी मिळून गंगा म्हणते? तर भागीरथी नदी मिळते. बघा, भागीरथी अलकनंदा नद्यांचा संगम देवप्राग येत होतो, तिथून गंगा म्हणतात. गंगेची पहिली सहायक नदी कोणती? रामगंगा आहे. याच नदीच्या नावाने जिम कार्बेट राष्ट्रीय पार्क आहे, त्याचे नाव बदलून रामगंगा नॅशनल पार्क ठेवलेले आहे.
भारतातील सर्वात शेवटची गंगेची सहायक नदी महानंदा आहे. बांगलादेशात गंगेला पद्मा म्हटले जाते. सरदार सुवर्णसिंह समितीच्या शिफारसीनुसार भारतीय संविधानात काय आणले तर मूलभूत कर्तव्य आणले. कोणत्या समितीनुसार? सरदार सुवर्णसिंह समितीच्या शिफारसीनुसार. त्याच्यामध्ये 42वी घटनादुरुस्ती 1976 केली. सद्यस्थितीत वर्तमान 11 कर्तव्ये मूलभूत कर्तव्ये रशियाकडून घेतली. नीती निर्देशक तो आयर्लंडकडून घेतलेली. पुढचा प्रश्न आहे, मार्च 2022 कोणत्या शहराला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याद्वारे जल पुरस्कार देण्यात आला तर इंदोरला देण्यात आलेला आहे जल पुरस्कार. आणि स्वच्छता सर्वेक्षणमध्ये पण इंदोर सर्वात अग्रस्थानी देशात. NBFCचा फुल फॉर्म काय? नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी. संगमरवराचे रासायनिक सूत्र काय? CaCO3. खालीलपैकी कशाचे रासायनिक नाव कॅल्शियम सल्फेट आहे तर प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे रासायनिक नाव कॅल्शियम सल्फेट आहे. खालीलपैकी कशात लॅक्टिक आम्ल असते तर दुधामध्ये. दुधाची शुद्धता लॅक्टोमीटरने मोजतात. पुढचा प्रश्न आहे, सप्टेंबर 2022 नुसार भारताचे CAG कोण आहे? CGA तर भारती दास आहे मित्रांनो. महालेखा परीक्षक गिरीशचंद्र मुर्मू आहे. महान्यायवादी KK वेणुगोपाल आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कशाला उदासीन अभिक्रिया म्हणतात तर आम्लाची क्षाराबरोबर होणाऱ्या अभिक्रिया त्याला उदासीन अभिक्रिया म्हणतात. प्राचीन आवर्त सारणीविषयी खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे मित्रांनो? ती परमाणु क्रमांकावर आधारित होती. हे चुकीचं मित्रांनो, परमाणु भारावरती आधारित होती ती. CC ओपन 2022 महिला एकलचा किताब कोणी जिंकला? PV सिंधू मित्रांनो. गरिबी हटाव कोणत्या पंचवार्षिक योजनेशी संबंधित आहे? बघा 5व्या पण योजनेत होतं आणि 4थ्यामध्ये देखील होतं मित्रांनो, लक्षात घ्या. प्रश्न तुम्हाला 5 विचारला तुम्हाला 5 सांगावं लागेल. 4 असेल तर 4 पण करावं लागेल. पंतप्रधान कोणत्या? इंदिरा गांधी होत्या तेव्हा, लक्षात घ्या. दुसरी पंचवार्षिक योजनेचा अवजड उद्योगावर भर दिला. प्रतिमान तो पहिले तर हेराल्ड डोमल, दुसरी तर PC महालनोबिस. योजना आयोगाची जी स्थापना 1950 झाली, लक्षात घ्या. पुढचा प्रश्न, विद्युत मोटरमध्ये ऊर्जेचे रूपांतर काय कसे होते तर विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत होते. डायनामोचं काय होतं? यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत. बलाचं काय होतं? विद्युत ऊर्जेचे प्रकाशमध्ये होते. बॅटरी रासायनिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत. पुढचा प्रश्न मित्रांनो, कोणत्या रंगाचा अपूर्णांक सर्वात जास्त असतो तर कोणत्याचा असतो मित्रांनो? हिरवा, पिवळा, निळा, पारवा तर निळ्या रंगाचा जास्त असतो. गर्भधारणा थांबवण्यासाठी यांत्रिक उपाय काय? कंडम, कॉपर टी, पुरुष नसबंदी, गर्भनिरोधक गोळ्या. हे याच्यापैकी जे येईल तुम्ही मग पर्यायामध्ये जे असेल ते मांडायचे. चिपको आंदोलनाशी संबंधित महिला कोण होत्या? गौरादेव होत्या, उत्तराखंड गढवालमध्ये मित्रांनो. संबंधित पुरुष सुंदरलाल बहुगुणा, राजस्थानमध्ये अमृतादेवी बिश्नोई होत्या. त्यांच्या नावाने एक पर्यावरण पुरस्कार पण दिला जातो राजस्थानमध्ये बिश्नोईंच्या नावाने. महात्मा गांधी हिंदी विश्वविद्यालय कुठे? वर्धा, महाराष्ट्र. लालबहादूर शास्त्री संस्कृत विश्वविद्यालय दिल्लीत. पुढचा प्रश्न आहे, अर्जुन पुरस्कार विजेत्या अभिषेक वर्मा कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर तिरंदाजीशी संबंधित आहे. बघा, अर्जुन पुरस्कार 1961 द्यावा लागला. द्रोणाचार्य पुरस्कार 1985, मेजर ध्यानचंद 1991, लक्षात घ्या मित्रांनो, महत्त्वाचे पुरस्कार आहे. त्याला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार म्हटले जाते मित्रांनो. ग्रामपंचायतीमध्ये किती सरपंच असतात तर 1 असतो. राजस्थानमध्ये मुलींसाठी स्कॉलरशिप देण्यासाठी कोणती योजना सुरू केलेली तर राजस्थान आपकी बेटी योजना. बघा, राजस्थानची बेटी बचाव बेटी पढाओ योजनेचं ब्रँड अँबॅसेडर कोणी? अवनी लखेर आहे, पॅरा ऑलिम्पिक पटू मित्रांनो. पुढचा प्रश्न मित्रांनो, उष्माचे अवशोषण कोणत्या अभिक्रियेचे उदाहरण आहे तर उष्माशोषी अभिक्रियेचे उदाहरण आहे. घटनेत मूलभूत कर्तव्य कधी जोडण्यात आले तर 42वी घटनादुरुस्ती 1976 जोडण्यात आले. माजुली नदी ती पुढे ब्रह्मपुत्रा नदी. उडान योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर राजस्थानशी संबंधित. भारताच्या कोणत्या फुटबॉल खेळाडूंनी मेस्सीला गोल करण्यात मागे सोडले तर सुनील छेत्री. आता 2 नंबरला झालेला आहे मित्रांनो, लक्षात घ्या. मेजर ध्यानचंद पुरस्कार 2021 सुनील छेत्रीला देण्यात आलेला आहे. बघा, अरबी समुद्र आणि जे काही सह्याद्री पर्वत आहे याच्यामधला जो भाग आहे याला काय म्हटलं जातं तर कोकण तट म्हटलं जातं. लू काय मित्रांनो? उत्तर पश्चिम भारतात वाहणारी गरम हवा आहे. पुढचा प्रश्न आहे, RBIचा लोगो ओळखायला सांगितलं होतं तर ते ताडाचे झाड आणि एक वाघ आहे तिथे, लक्षात घ्या मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, चौराचौरी हत्याकांड कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर उत्तर प्रदेशशी संबंधित चौराचौरी हत्याकांड. मग या हत्याकांडामुळे गांधीजींनी असहकार आंदोलन ते मागे घेतले होते मित्रांनो किंवा थांबवले होते, लक्षात घ्या. 1920
पुढचा प्रश्न आहे त्याच्यात स्वराज्य पार्टीची स्थापना झाली होती असहकार आंदोलन थांबवल्यामुळं 1923मध्ये मोतीलाल नेहरू आणि चित्तरंजन दास यांनी केली होती. मिठाचा सत्याग्रह 12 मार्च 1930, भारत छोडो आंदोलन 1942, चंपारण्य सत्याग्रह 1917, लालबहादूर शास्त्री. आंतरराष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ कुठे तर नवी दिल्ली येथे. IPL 2022चा अंतिम सामना कुठे खेळला गेला होता तर नरेंद्र मोदी स्टेडियम, त्याला मोटेरा स्टेडियम म्हटले जाते मित्रांनो. गुजरातमध्ये सर्वात मोठे क्षमता असलेले स्टेडियम आहे जगामध्ये. लोसर सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर जम्मू आणि काश्मीर आणि हिमाचल प्रदेश जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि अरुणाचल प्रदेश या 3 राज्यात साजरा केला जातो मित्रांनो. आता लोसांग सण मित्रांनो सिक्कीममध्ये साजरा केला जातो. हॉर्नबिल नागालँड, काचे लेमन फेस्टिवल मणिपूर, लाय हारोबा त्रिपुरा मणिपूर, बांगला महोत्सव, करची पूजा त्रिपुरा, सागदावा सिक्कीम, नॉगक्रेम मेघालय, चपारकूट मिझोरम, कांग चिकवा मणिपूर, आबुबाची आसाम, मुस्तेनवांग नागालँड मित्रांनो. बघा हे महत्त्वाचे काही सण आहे. हॅलोजन कोणत्या वर्गात येतं तर 17व्या वर्गात तत्व मित्रांनो. कार्बन कोणत्या वर्गातील तत्व आहे मित्रांनो तर 14व्या वर्गातील तत्व आहे. कार्बनचा परमाणु क्रमांक किती आहे 6 आहे. हा अधातू आहे. अपूर्व आहे कोणती कार्बनची हिरा, ग्रॅफाइट, कोळसा आणि फुलेरिन्स. वित्त आयोगाची स्थापना कोणत्या कलमांतर्गत करण्यात येते 280 राष्ट्रपतीद्वारे 5 वर्षासाठी. 15 वित्त आयोगाचे अध्यक्ष NKC आणि इतर 4 सदस्य आणि 1 अध्यक्ष. पाथिलाना जैन मंदिर कोणत्या राज्यात आहे तर गुजरातमध्ये भावनगर येथे. भारतातील प्रायोगिक नद्यांपैकी सर्वात मोठी नदी कोणती तर गोदावरी, त्र्यंबकेश्वर, नाशिक. जायकवाडी प्रकल्प गोदावरीवरती. गिजर ऊर्जेमध्ये ऊर्जेचे रूपांतर कसे होते तर विद्युत ऊर्जेचे ताप ऊर्जेत होते. इंद्रधनुष्य कोणत्या नियमावर आधारित आहे तर प्रवर्तन अपवर्तनावरती आधारित आहे. सर्वात जास्त सोन्याचे उत्पादन कुठे होते मित्रांनो तर कर्नाटकमध्ये होते. तांब्याचे MP होते. हिरा 50 MP अभ्रक आंध्र प्रदेशमध्ये. 73वी घटना दुरुस्ती कोणत्या वर्षी करण्यात आलेली तर 1992 मध्ये करण्यात आलेली. पंचायत राज्य संबंधित मित्रांनो. निकट दृष्टीदोषामध्ये कोणता चष्मा वापरला जाईल तर अंतर्वक्रभिंगाचा चष्मा वापरला जातो मित्रांनो. निकट दृष्टीदोषात काय होतं जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात, दूरच्या दिसत नाही मित्रांनो. दूरदृष्टीदोषात काय होतं बहिर्वक्रभिंगाचा चष्मा वापरला जातो आणि यात जवळच्या वस्तू स्पष्ट दिसत नाही, दूरच्या वस्तू स्पष्ट दिसतात मित्रांनो. IPL 2022 मध्ये रॉयल चॅलेंज बँगलोरचा कर्णधार कोण होता फाफ डु प्लेसी होता. 10 संघ सहभागी झाले होते. टाटा येता स्पॉन्सर होता. ऑरेंज कॅप जोस बटलर, पर्पल कॅप विजेंद्र चहल. खालीलपैकी कोणती नदी पंजाबमधून वाहत नाही तर ब्राह्मणी नदी पंजाबमधून वाहत नाही. विश्व ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2022 मध्ये भारताकडून रौप्य पदक कोणी जिंकले तर नीरज चोपडाने जिंकले होते. प्रिझममधून प्रकाश जाताना कोणत्या रंगाचे विचलन सर्वात कमी होते तर लालचे सर्वात कमी होते. चुंबकीय क्षेत्राची दिशा काय असते तर ती दक्षिण उत्तर असते लक्षात घ्या मित्रांनो. खालीलपैकी कशाचा फोटोग्राफीमध्ये उपयोग केला जातो तर ॲजेंटम ब्रोमाइडचा. आंतरउग्राशावरती एक प्रश्न असतोच नेहमी F=R/2 सूत्र वापरून ते सोडवायचं असतं. कीटक मारण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो तर विरंजक चूर्णाचा केला जातो. कॅल्शियम हायपोक्लोराईड म्हटलं जातं. एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडं जे अनुवंशिक गुणांचे वहन होते ते कसे होते तर जीनमार्फत होते. अनुवंशिकतेचा सिद्धांत गँगरी मेंडल किंवा जनक म्हटलं तरी चालेल त्याला. अनुवंशिकते सिद्धांतासाठी त्यांनी वाटाण्याच्या झाडाचा उपयोग केला होता प्रयोग करण्यासाठी. खालीलपैकी कशाचा क्वथनांक सर्वात जास्त आहे तर COOHचा आम्ल ग्रुप आहे त्याचा क्वथनांक जास्त आहे. मार्च 2022 मध्ये LICचे CEO कोण होते MR कुमार होते LIC. खालीलपैकी कोणता एक मूलभूत अधिकार नाही संपत्तीचे संचय करणे हा मूलभूत अधिकार नाही. सरदार सरोवर परियोजना कोणत्या नदीवर आहे नर्मदा नदीवर आहे. दरवर्षी राष्ट्रीय एकता दिवस कधी साजरा केला जातो 31 ऑक्टोबरला. सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती असते त्यामुळे साजरा केला जातो. विद्युत मोटर कोणत्या सिद्धांतावर कार्य करते तर विद्युत चुंबकीय प्रभारावरती. बघा मित्रांनो महत्त्वाचे हे काही आपले 4था भाग आहे आपण तो पाहिलेला मित्रांनो. बघा इथून पुढे जे काही क्वेश्चन येतील ते आपण 5व्या भागामध्ये घेऊ मित्रांनो. धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.